गुड मॉर्निंग. ठीक आहे, बघा याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण RL सर्किट सिरीज सर्किट शिकलो होतो, बरोबर आहे. तर आता मी व्हिडिओ लेक्चर बनवून पाठवतोय तुम्हाला RC सिरीज सर्किटचं. ठीक आहे, आता जसं आपण RL सिरीज सर्किट पाहिलं त्याच पद्धतीने तुमचं कोणतं हे RC सिरीज सर्किट, याच्यामध्येच तुम्हाला कळणार आहे हे कोणतं सर्किट आहे, सिरीज सर्किट. पण कोणतं, RC म्हणजे काय, रेजिस्टर अँड कॅपॅसिटर. म्हणजे इथं दोन कंपोनंट जे आहे ते कसे आहेत तुमचे सिरीजमध्ये, कोणते दोन, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर. ठीक आहे, तर आपण डायग्राम काढू सगळ्यात अगोदर आणि मग त्यानंतर काय करणार आहे आपण स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, आपण हे सर्किट शिकलेलो आहे पण थोडंसं बेसिक म्हणून आपण परत एकदा हे बघू आणि त्यानंतर मग पुढचं त्याच्यावरचे रिलेटेड आपल्याला खरं तर प्रॉब्लेम पाहिजे, प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता हा जो कंपोनंट आहे हा कोणता आहे तुमचा, R म्हणजे रेजिस्टर. हा कंपोनंट कोणता आहे, C म्हणजे कॅपॅसिटर. हे दोन्ही कसे आहेत आता सिरीजमध्ये, बरोबर. इथं आपण काय केलंय, व्होल्टेज अप्लाय केलंय, V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी, बरोबर. अशा पद्धतीने आपण काय केलं, व्होल्टेज अप्लाय केलं. त्यानंतर याच्यामधून फ्लो होणारा जो काही करंट आहे त्याला काय नाव दिले आपण, I. हा काय झाला तुमचा टोटल करंट झाला, बरोबर. त्यानंतर पुढे आपल्याला आणखीन दोन गोष्टी याच्यामध्ये डायग्राम मध्ये बघायच्या आहेत. तर आता त्यामध्ये बघा, ह्या रेजिस्टरच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज आहे, आता व्होल्टेज म्हणजे काय असेल तुमचं V, बरोबर. पण कशाच्या अक्रॉस आहे, हे रेजिस्टरच्या अक्रॉस, म्हणून आपण काय नाव देतो त्याला, VR नाव देतो. काय नाव देतो, VR नाव देतो, बरोबर. त्याच्यानंतर इथं काय तुमचं कॅपॅसिटर, बरोबर. या कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असेल, व्होल्टेज म्हणजे V मी सांगितलंय, त्याला नाव काय देणार आपण, VC नाव देणार. काय नाव देणार, VC, बरोबर. याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे, ओम्स लॉ नुसार आपण बघितले. V इज इक्वल टू काय असं तुमचं I इंटू R म्हणजे रेजिस्टर, VR इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, V इज इक्वल टू I इंटू R. तसंच व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे काय, I इंटू, आता इथं नुसता C येत नाही तर काय येतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय येईल इथं, XC, I इंटू XC, बरोबर आहे. आता हे सर्किट पाहिल्यानंतर याच्या पुढंच आपण काय पाहिलं होतं, त्याच्या फेजर डायग्राम पाहिल्या होत्या. फक्त जर रेजिस्टर असेल तर रेजिस्टरची फेजर डायग्राम आपण स्टडी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय दाखवतोय, इथं I आणि त्याच ॲक्सिसवर काय असेल तुमचं व्होल्टेज असणार आहे. त्याचं कारण काय, तर व्होल्टेज फेजर डायग्राम जे आहे कशाची, रेजिस्टरची, ही काय तुमची इन फेज असते. याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये फेज डिफरन्स नसतो, म्हणून दोन्ही पण काय दाखवतो आपण, एकाच ॲक्सिसवर दाखवतो, बरोबर. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही फक्त कॅपॅसिटरची जर डायग्राम पाहिली, कशाची, कॅपॅसिटरची, तर त्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येणार आहे, आपण बघितलेलं आहे ते, कॅपॅसिटरच्या डायग्राममध्ये जो काही करंट आहे तो कसा असतो तुमचा, लिडिंगला असतो. करंट कसा असतो, लिडिंगला. करंट जर लिडिंगला असेल त्याचाच अर्थ व्होल्टेज काय असेल तुमचं, लॅगिंगला म्हणजे आपण मग ते व्होल्टेज कुठं दाखवणार आहे, इथं खाली दाखवणार आहे, VC. हे व्होल्टेज जर समजा तुम्ही इथं दाखवलं असतं तर व्होल्टेज जे आहे ते काय झालं असतं, इथं लिडिंगला झालं असतं, पण आपल्याला काय दाखवायचंय, लॅगिंगला दाखवायचंय, बरोबर. तर अशा पद्धतीने हे काय झालं, तुमच्या दोन कंपोनंटच्या फेजर डायग्राम झाल्या. मग या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय करू शकतो इथं, तर याची टोटल या RC सिरीज सर्किटची फेजर डायग्राम काढू शकतो. म्हणजेच काय, बघा आता लक्ष द्या, इथं दाखवतोय मी तुम्हाला. तर सरळ इथं दोन्हीकडे जर समजा तुम्ही पाहिलं तर इथं एक्स ॲक्सिसवर काय दिसतोय तुम्हाला, I दिसतोय. तो I जो आहे तो करंट इथं आपण दाखवलाय. त्याच्यानंतर रेजिस्टरचे इथं काय दाखवले आपण, VR म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर, आणि मग काय राहते तर व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे VC, बरोबर. म्हणजे हा झाला तुमचं VC. आता इथं फेजर डायग्राम तुम्ही रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या व्होल्टेजचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय, बरोबर आहे. पण जर समजा इथं तुम्ही ही डायग्राम जर पाहिली तर तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात येणार आहे, इथं तीन व्होल्टेज आहेत. एक आहे तुमचं VR,
इथं आहे तुमचं VC आणि तिसरं काय तुमचं टोटल व्होल्टेज, बरोबर आहे. आता हे जर व्होल्टेज जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर इथं बघा तुम्ही VR दाखवले, इथं VC दाखवलंय, इथं तुम्ही टोटल व्होल्टेज दाखवलेलं नाही. मग हे दाखवण्यासाठी मी सांगितलं होतं काय करायचंय आपल्याला, तर काय करतोय आपण, इथून एक डॉटेड लाईन काढतोय, बरोबर. ते कुठपर्यंत येईल, इथं VR पर्यंत येईल, बरोबर. आणि त्यानंतर मग इथून आपण काय दाखवणार आहे, एक बघा हे झालं तुमचं टोटल व्ही, हे काय झालं तुमचं टोटल व्ही. मग ही झाली त्याची फेजर डायग्राम. काय झाली, फेजर डायग्राम ऑफ RC सिरीज सर्किट. लक्षात आलं. आता ही फेजर डायग्राम जर समजा तुम्ही काढली तर याच्यावरूनच मी तुम्हाला सांगितले 3 टाईपचे ट्रायंगल्स आपल्याला काढायचे आहेत. किती, 3 टाईपचे ट्रायंगल. मग ते 3 टाईपचे ट्रायंगल कोणते, तर पहिला जो ट्रायंगल आहे बघा, हेच आपल्याला काय काढणार आहे आपण, पहिला ट्रायंगल आहे तो कोणता आहे तुमचा, व्होल्टेज ट्रायंगल. कोणता आहे तुमचा, व्होल्टेज ट्रायंगल. सेम डायग्राम आपल्याला काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे. सेम डायग्राम काय करणार आहे आपण, ड्रॉ करणार आहे. पण सेम डायग्राम ड्रॉ करताना फक्त याच्यामध्ये एक चेंज करायचा आहे. तो चेंज जो आहे तो मी सांगतोय तुम्हाला. बघा आता इथं, आता व्होल्टेज ट्रायंगल मध्ये तुम्ही करंट दाखवणार नाही, बरोबर. इथं काय असेल तुमचं VR, ठीक आहे. आता लक्ष द्या, जो काही VC आहे इथं जी लेंथ असेल तीच लेंथ तुमची कुठं असणार आहे, इथं असणार आहे, बरोबर. म्हणून आपण दाखवताना जो VC दाखवणार आहे तो कुठं दाखवणार आहे, इथं ह्या बाजूला दाखवणार आहे. कुठं दाखवणार आहे, ह्या बाजूला. हा काय झाला तुमचा VC, बरोबर आहे. आणि त्यानंतर ही जी लाईन आहे ती आपल्याला काय करायची आहे, ड्रॉ करायची. हे झालं तुमचं V. आपण कोणता ट्रायंगल कन्सिडर केला, फक्त बघा VR, VC आणि त्यानंतर काय इथं V. आता खरं तर हा ट्रायंगल तयार झाला होता, पण हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोन्ही कसे असणार, तुमचा सेम असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा झाला तुमचा काय, व्होल्टेज ट्रायंगल. लक्षात आलं. आता याचं फॉर्म्युले तर आपल्याला माहितीच आहे, VR इज इक्वल टू काय असतं तुमचं I इंटू R, VC इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, VC इज इक्वल टू काय, I इंटू XC. आता इथं V इज इक्वल टू काय येईल तुमचं, I इंटू, आता इथं काय येणार तुमचा मॉड Z किंवा Z म्हणू शकता. कारण काय, इथं आपल्याला नुसतं R लिहिता येणार नाही, बरोबर. कारण काय, इथं R रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचं काय तुमचं कॉम्बिनेशन आहे, म्हणून आपण इथं काय वापरलं, मग इम्पिडन्स वापरलाय, बरोबर. हा झाला तुमचा व्होल्टेज ट्रायंगल. ह्याच व्होल्टेज ट्रायंगल वरून आपण काय काढू शकतो, दुसरा ट्रायंगल. तो कोणता आहे तुमचा, इम्पिडन्स ट्रायंगल. कोणता आहे, इम्पिडन्स ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे लक्षात ठेवायच्या 3 पॅरामीटर तिथं आले पाहिजेत. किती पॅरामीटर आले पाहिजेत, 3 पॅरामीटर आले पाहिजेत, बरोबर. मग इम्पिडन्स ट्रायंगल, मग इम्पिडन्स ट्रायंगल काय, सरळ सरळ काहीही चेंज करायचं नाही. एकदा जर समजा हा ट्रायंगल तुम्हाला कळालेला असेल तर त्याच पद्धतीने तो ट्रायंगल परत काय करायचा, इथं ड्रॉ करायचा आहे, बरोबर. आता इम्पिडन्स ट्रायंगलला मी नेहमी सांगतोय तुम्हाला, बघा जो काय एक्स ऍक्सिस असेल तुमचा कधी पण, तो काय असणार आहे तुमचा रेजिस्टिव्ह किंवा रिअल पार्ट असणार आहे, म्हणून इथं काय नाव देणार आपण, R नाव देणार. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस जो असेल, वाय, तो इमॅजिनरी पार्ट असतो. काय असतो, इमॅजिनरी पार्ट, म्हणजे रिॲक्टन्सचा पार्ट असणार आहे, म्हणजे इथं काय नाव येईल तुमचं XC, बरोबर आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो कोणता आहे तुमचा, इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे काय असेल तुमचा Z, बरोबर. कारण इम्पिडन्स ट्रायंगल मध्ये 3 क्वांटिटी असतात, एक असतो Z, एक असतो R आणि दुसरा असतो तुमचं XC किंवा मग XL. त्याच्यातला Z जो आहे तो इथं दाखवायचा आहे, नेहमी लक्षात ठेवायचा आहे. R जो आहे तो एक्स ऍक्सिस वर दाखवायचा इथं, आणि XC किंवा XL जो रिॲक्टन्स असेल इमॅजिनरी पार्ट, तो कुठं दाखवायचा इथं, लक्षात आलं का, वाय ऍक्सिस वर. अशा पद्धतीने आपण कोणता ट्रायंगल काढला आता, इम्पिडन्स ट्रायंगल. आणि त्यानंतर नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये जो आहे तो आहे तुमचा पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल, ज्याला इम्पिडन्स ट्रायंगल कळालेला असेल त्याला पॉवर ट्रायंगल काढायला काही प्रॉब्लेम येणार नाही. मग काय होणार आहे त्याच्यामध्ये, बघा आता
बरोबर. अशा पद्धतीने जो ट्रायंगल आहे तो आपण काय करतोय अगोदर ड्रॉ करतोय, बरोबर की नाही. मग तो ड्रॉ केल्यानंतर मी सुरुवातीलाच सांगितलं एक्स ॲक्सिसचा पार्ट जो आहे तो रिअलचा पार्ट आहे, म्हणजे इथं ॲक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर म्हणू शकतो. मग ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, पी इज इक्वल टू काय व्ही आय कॉस फाय, बरोबर. इथं रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे इमॅजिनरी पॉवर, मग इमॅजिनरी पार्ट आहे ना हा इकडं, मग वाय ॲक्सिसला मग काय तो फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू व्ही आय साईन फाय, बरोबर. आणि त्यानंतर इथं आहे तुमचं टोटल पॉवर एस इज इक्वल टू व्ही इंटू आय. तर अशा पद्धतीने 3 ट्रायंगल आपण बघा, लक्षात घ्या. या बेसिक फेजर डायग्राम जर आपल्याला माहिती असतील तर त्याच्यावरून आपण काय काढली, इथं फेजर डायग्राम काढली ह्या दोन डायग्रामचं कॉम्बिनेशन करून, बरोबर. मग ह्या 2 डायग्रामचं कॉम्बिनेशन केलं तर त्याच्यावरूनच तुम्हाला काय भेटलं, व्होल्टेज ट्रायंगल भेटला. व्होल्टेज ट्रायंगल भेटला तर इम्पिडन्स ट्रायंगल आणि पॉवर ट्रायंगल याचं जे काही शेप आहे तो कसा आहे तुमचा सगळीकडं सेम आहे. फक्त इम्पिडन्स ट्रायंगलला काय करतो, हे 3 पॅरामीटर पाहिजे. मग हे 3 पॅरामीटर मध्ये नेहमी एक्स ॲक्सिसवर आर पार्ट, इमेजनरी पार्ट वाय ॲक्सिसवर, आणि इथं काय दाखवायचं आहे तुम्हाला, इम्पिडन्स दाखवायचं आहे. हे जर कळालं तर त्याच्यावरून तुम्हाला पॉवर ट्रायंगल काढते. रिअल म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर व्ही आय कॉस पाय, इथं इमॅजिनरी म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर व्ही आय साईन पाय, आणि इथं काय तुमचं टोटल पॉवर म्हणजे काय तुमचं एस इज इक्वल टू व्ही इंटू आय, बरोबर. तर अशा पद्धतीने हा पार्ट कंप्लीट झाल्यानंतर पुढं जो नेक्स्ट पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो याच्याशी रिलेटेड जे काही फॉर्म्युले आहेत ते आपल्याला पाहिजे. मग सगळ्यात पहिलं काय तुमचं इम्पिडन्स ऑफ आरसी सिरीज सर्किट, आरसी सिरीज सर्किट. मग इम्पिडन्स जो आहे तो कसा दिला जातो, तर असा लिहिला जातो, झेड इज इक्वल टू आर, झेड इज इक्वल टू आर मायनस जे एक्स सी. इथं एक्स सी का लिहिला आपण, कारण इथं कॅपॅसिटर आपण वापरलाय. कॅपॅसिटरला हे जे साईन आहे हे कसं असतं तुमचं मायनस असतं. आता हा फॉर्म जो आहे तो मी सुरुवातीलाच सांगितलंय कोणता फॉर्म आहे, हा रेक्टँग्युलर फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, रेक्टँग्युलर फॉर्म. आता याचं कन्व्हर्जन जर समजा पोलरमध्ये करायचं असेल तर पोलरमध्ये कन्व्हर्जन करताना काय फॉर्म्युला आहे, मॉड झेड इज इक्वल टू इथं अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस, आता इथं हे मायनस साईन आहे म्हणून जर समजा तुम्ही इथं मायनस एक्स सीचा स्क्वेअर, तर मायनसचं जो काही स्क्वेअर असेल तो काय असणार, तुमचा प्लसच असणार आहे. म्हणून हा फॉर्म्युला जसा आहे तसाच आपण लिहितोय, कसा, आर स्क्वेअर प्लस एक्स सी स्क्वेअर, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते काय तुमचं फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, आता इथं मात्र काय येणार तुमचं मायनस साईन कंपल्सरी आहे, मायनस एक्स सी अपॉन आर, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फाय म्हणजे जो काही फेज डिफरन्स आहे किंवा फेज अँगल तो काय करतो इथं फाइंड आउट करतो. आता बाकीचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण आर एल सिरीज सर्किटमध्ये वापरलेत त्याच पद्धतीने काय करायचे वापरायचे. मग ते फॉर्म्युले कोणते असतील तर लक्ष द्या. आता सगळ्यात पहिलं एक्सेल वापर तिथं आर एल सिरीजमध्ये वापरत होतो, त्याच्याऐवजी काय वापरायचं आता एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन काय तुमचं 2 पाय एफ इंटू सी, बरोबर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इथं एफ म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आणि इथं सी म्हणजे काय तुमचं कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरची व्हॅल्यू वेगवेगळ्या, कॅपॅसिटरचं युनिट आपल्याला माहिती आहे फॅरेड, पण त्याच्यामध्ये काय असेल मायक्रो फॅरेड किंवा पिको फॅरेड असं दिलेलं असणार, त्याचं कन्व्हर्जन फॅरेडमध्ये करून घ्यायचं, ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघणार आहे, बरोबर. हा एक फॉर्म्युला फक्त चेंज आहे तो लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला तुमचा पी इज इक्वल टू व्ही आय कॉस फाय चेंज होणार नाही, क्यू इज इक्वल टू व्ही आय साईन फाय चेंज होणार नाही. त्याच्यानंतर एस इज इक्वल टू व्ही इंटू आय हा चेंज होणार नाही. त्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला याच्यामध्ये आहे टोटल करंट आय इज इक्वल टू काय येईल तुमचं व्ही अपॉन मॉड झेड, हा सुद्धा फॉर्म्युला तुमचा चेंज होणार नाही, ठीक आहे. बाकीचे फॉर्म्युले तर इथं आपण दाखवलेलेच आहे. मग ते फॉर्म्युले कोणते, व्ही आर इज इक्वल टू काय तुमचं आय इंटू आर. त्यानंतर नेक्स्ट काय तुमचं व्ही सी इज इक्वल टू आय इंटू एक्स सी, हे पण चेंज होणार नाहीये, ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम तुम्हाला बघता येईल, सॉरी फॉर्म्युला तुम्हाला बघता येईल. तो कोणता आहे तुमचा पी एफ इज इक्वल टू काय तुमचं कॉस ऑफ फाय, किंवा हाच फॉर्म्युला आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. पी एफ इज इक्वल टू काय आर अपॉन मॉड झेड. हा पण तुम्हाला फॉर्म्युला तिथं वापरता येईल. ठीक आहे, आता हे फॉर्म्युला काय करायचे तुम्ही लक्षात ठेवायचे. कळालं का? आता आपण काय करणार आहे, प्रॉब्लेम बघणार आहे. काय बघणार आहे? एक प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे, आता तो जो प्रॉब्लेम आहे तो कोणता आहे तो आपण इथं बघूया. बघा आता कोणता प्रॉब्लेम आपण घेतोय, तर इथं बघा, ए रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम, रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, काय दिलं इथं, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ऑफ 10 ओहम are connected in series. If the current through circuit is 3 ampere, find total voltage. आणि दुसरं दिलंय तुम्हाला पॉवर फॅक्टर. ठीक आहे, ॲज्युम F इज इक्वल टू 50 हर्ट्ज. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आपण जरा बघणार आहे. परत एकदा प्रॉब्लेम वाचा. सगळ्यात पहिलं काय लिहायचं इथं आपण सोल्युशन, त्यानंतर काय लिहावं लागेल आपल्याला गिवन, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय ते आपण बघणार आहे. बघा सगळ्यात पहिलं इथं जर प्रॉब्लेम तुम्ही नीट वाचला, काय ए रेजिस्टन्स ऑफ 5 ओहम, म्हणजेच याचा अर्थ आर ची व्हॅल्यू दिली आहे किती आहे 5 ओहम, अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स नीट लक्ष द्या, कॅपॅसिटरची व्हॅल्यू नाही दिली इथे, इथं काय दिलंय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली ही एक्स सी ची व्हॅल्यू दिली. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ऑफ 10 ओहम, जर नुसतं कॅपॅसिटर असता तर ती व्हॅल्यू फॅरेड मध्ये आली असती. एक्स सी इज इक्वल टू किती दिले 10 ओहम दिले. आर कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे आर आणि एक्स सी म्हणजे काय आलं इथं कॅपॅसिटर कसे तुमचे सिरीज मध्ये. लक्षात आलं का? इफ द करंट थ्रू सर्किट इज 3 एम्पियर, म्हणजे टोटल करंट तुम्हाला दिलाय आय इज इक्वल टू काय तुमचा 3 एम्पियर. बरोबर. फाइंड, काय फाइंड करायला सांगितलंय तुम्हाला, पहिलं लिहिलंय टोटल व्होल्टेज, म्हणजे टोटल व्ही फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यानंतर दुसरं काय तुमचं पॉवर फॅक्टर, म्हणजे कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कॉस ऑफ फाय. आपण पाहिलाय फॉर्म्युला, पॉवर फॅक्टर म्हणजे काय तुमचा कॉस फाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता इथं लक्ष द्या, सगळ्यात पहिलं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय व्होल्टेज फाइंड आउट करायचंय. काय फाइंड आउट करायचंय टोटल व्होल्टेज फाइंड आउट करायचं. आता टोटल व्होल्टेज जर समजा आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ते कसं फाइंड आउट केलं जाईल तर ते आपल्याला माहिती आहे. तर एक फॉर्म्युला मी दाखवतो बघा, इथं दिलेलं आहे. एक मिनिट बघा, काय फॉर्म्युला आहे, आय इज इक्वल टू व्ही अपॉन मॉड झेड. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणता, बघा परत एकदा सांगतोय, आय इज इक्वल टू व्ही अपॉन मॉड झेड. बरोबर. याच्यावरून हा फॉर्म्युला आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल का, व्ही इज इक्वल टू आय इंटू मॉड झेड. बरोबर आहे ना. काय होईल ही टर्म फक्त इथं काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे व्ही इज इक्वल टू काय आलं आय इंटू मॉड झेड. बरोबर. मग याच्या आतमध्ये आपल्याला काय माहिती आहे, आय माहिती आहे. बरोबर. पण मॉड झेडची व्हॅल्यू याच्यात दिली का आपल्याला, नाही दिलेली, मग ती कॅल्क्युलेट करायची आहे. मग मॉड झेडची व्हॅल्यू जर समजा तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर बघा, मॉड झेड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला, अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. फॉर्म्युले मी इथे दिलेले आहेत बघा, काय मॉड झेड इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. बरोबर. मग याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय करायच्या पुट करायच्या. बघा आता आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे किती ती 5 ओहम. बरोबर. म्हणजे 5 काय झालं इथं स्क्वेअर झाला, प्लस इथं काय असेल तुमचं एक्सी स्क्वेअर. आता इथं एक्सी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही, म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला सगळ्यात अगोदर इथं एक्सी कॅल्क्युलेट करावं लागेल. एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2 पाय, इथं दिले ॲज्युम एफ इज इक्वल टू 50, म्हणजे इंटू काय तुमचं 50 इंटू काय दिलंय इथं, नाही एक मिनिट
काही गरज नाही फाइंड आउट करायची. आपल्याला ऑलरेडी त्यांनी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच दिलेलं आहे, कॅपॅसिटरची व्हॅल्यू दिलेली नाहीये, म्हणून आपण XC ची व्हॅल्यू डायरेक्ट काय करू शकतो, पुट करू शकतो. बरोबर, XC. ठीक आहे. मग हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. मग हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल त्याचा आन्सर, तर बघा 5 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर अंडर रूट ऑफ आन्सर किती येते ते, मॉड Z ची व्हॅल्यू किती येते तुमची 11.18 ओहम. किती आली ती 11.18 ओहम. बरोबर आहे. आता पुढं नेक्स्ट जो पॉईंट याच्यामध्ये आपण पाहणार आहे, मॉड Z ची व्हॅल्यू भेटली, त्याच्यावरून तुम्हाला V ची व्हॅल्यू सहज भेटू शकते. V इज इक्वल टू I ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 3 एम्पियर, 3 इंटू मॉड Z किती आता तुमचा 11.18. मग याचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला किती भेटेल बघा, इथं भेटेल तुम्हाला 33.54. आता व्होल्टेज आहे म्हणून काय येईल इथं V. बरोबर, 33.54 व्होल्ट. बरोबर. आता पुढं काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, V तर भेटला, आता काय फाइंड आउट करायचंय cos phi. बरोबर, पण cos phi फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कशाची व्हॅल्यू माहित पाहिजे, phi ची व्हॅल्यू माहित पाहिजे. बरोबर, मग phi ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कशी काढायची, फॉर्म्युला आपल्याकडे आहेच, दाखवतो मी. phi इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मायनस XC अपॉन R. तोच फॉर्म्युला इथं टाकायचा. phi इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ मायनस XC. मग मायनस किती, XC ची व्हॅल्यू 10 अपॉन किती येईल तुमचं 5. बरोबर आहे. बरोबर आहे का. मग हे जे आहे हे काय करायचं, फाइंड आउट करायचं. tan इनवर्स ऑफ काय तुमचं मायनस 10, काय मायनस 10 बाय 5 किती येतं इथे मायनस 63.43. phi इज इक्वल टू किती आला मायनस 63.43. हा डिग्री मध्ये आलेला आहे. कशामध्ये आला, डिग्री मध्ये. बरोबर, म्हणजे फेज अँगल किती याच्यामध्ये मायनस 63.43. आणि मग याच्यावरून आपण काय काढू शकतो, कॉस ऑफ phi. मग कॉस ऑफ आन्सर जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ते भेटेल 0.44. हा झाला तुमचा पॉवर फॅक्टर. ठीक आहे. आता मी प्रॉब्लेम कसा सोडवलाय हे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही सर्वांनी काय करायचं ते एकदा बघायचं आणि त्याच्यानुसार जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, बाय.